हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत मार्केट वाईड ओवायडच्या टूल थ्रू. ओके, की व्हॉट इज मार्केट वाईड ओवायड टूल आणि त्या बेसिसवरती आपण कसा जो आहे तो ओव्हरऑल ट्रेड्स बनवू शकतो आणि कोणत्या ट्रेड्स बनवू शकतो ते पण बघूया. थोडाफार स्ट्रॅटेजीचा पार्ट पण कव्हर करूया कारण कन्सेप्ट छोटी आहे, क्विकली समजण्यासारखी कन्सेप्ट आहे, पण आपण त्याला ट्रेड्स कशा बनवू शकतो ओव्हरऑल बेसिसवरती ते आता आपण बनवणार आहोत. ओके, सो आय लाईक टू गो विथ डिरेक्टली टूल्स. मी डिरेक्टली टूलवरती जातो आणि डिरेक्टली आपण कन्सेप्टवरती डिस्कस करूया. ओके, सो कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती मी येतो. सो कॉन्सेप्टच्या जेव्हा पण तुम्ही होम स्क्रीनवरती याल तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल काही असा इंटरफेस बघायला मिळतो. सो ज्याच्यात तुम्ही जर पाहिलात तर जे निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी तिन्ही जे मेजर आपले इंडायसेस आहेत त्यांचा तुम्हाला टॉपवरती एक ओव्हरऑल एक मोड बघायला मिळेल, एक कॉलम आहे. So त्याचं एक एक सोपं हे आहे, रीडिंग आहे की लेट्स सी, जर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी हे जर तिन्ही इंडायसेस तुम्हाला लॉंग मध्ये दिसत असतील, सो कुठेतरी जो मार्केटचा सेंटिमेंट आहे तो कुठेतरी बुलिश आहे हे आपण स्पेसिफिकली जाणून घेऊ शकतो. तेच जर तिन्ही कन्सेप्ट जे आहेत, तिन्ही ज्या स्पेसिफिकली इंडायसेस आहेत ते कुठेतरी जर तुम्हाला शॉर्ट मध्ये दिसत असेल, सो कुठेतरी जो आहे तो मार्केटचा सेंटिमेंट बेरिश आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. आणि त्या बेसवरती एखादा जो सेटअप आहे, ट्रेड सेटअप आहे, तो आपण बनवू शकतो इकडे. ओके, सो लेट्स सी. आय लाईक टू डायरेक्टली गो विथ दी इथे मी टूल्स वरती येतो आणि मिळणार मार्केट वाईड ओवाय वरती. ओके, जर मी टूल्सचा ह्याच्यावरती जेव्हा मी आलो तर हा जो डेटा पॉइंट आहे ना, हा तुम्हाला फ्युचर्स आणि ऑप्शन्स दोघांचं ओपन इंटरेस्ट, कंबाईन ओपन इंटरेस्ट जो आहे, कंबाईन इन द सेन्स प्रत्येक दिवसाचा जो ओपन इंटरेस्ट आहे तो तुम्हाला इथे कुठेतरी बघायला दिसायला मिळेल सोबत फ्युचर प्राइस. ओके, सो यू कॅन सी जी ग्रीन लाईन आहे ती कॉन्ट्रॅक्टची आणि जी ऑरेंज लाईन आहे ती फ्युचर प्राइस आहे. टॉपला जेव्हा तुम्ही याल इकडे तर तुम्हाला इकडे दोन गोष्टी मिळेल, एक ऑल मध्ये फ्युचर्स आणि ऑप्शन्स. ओके, आणि राईट हँड साईडला जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला इथे डेट, कॉन्ट्रॅक्ट आणि निफ्टी. ओके, हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. नाव ह्याला रीड कसं करायचं, जनरली मी ह्याला कसं रीड करतो ते तुम्हाला सांगतो इकडे. सो हा जो लाईन चार्ट आहे ना त्याच्याऐवजी मी ना टेबल व्ह्यू वरती. ओके, सो जे ग्रीन बार्स आहेत ना त्यात तुम्हाला इथे समजेल की प्राइस, ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढलाय आणि जी रेड बार्स आहेत ते इकडे तुम्हाला दाखवतात स्पेसिफिकली की ओपन इंटरेस्ट जो आहे तो कुठे कमी झालाय. नाव नंतर बघा इथे मध्ये मध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या ब्लँक स्पेस पण दिसतात. ओके, ब्लँक स्पेस काय की जिकडे ट्रेडिंग डे नव्हता किंवा वीकडे, वीकेंड असतील किंवा एखादी सुट्टी वगैरे असेल तेव्हा तो एक ब्लँक जागा इथे आहे. फ्रॉम डेट तुम्हाला इथे बघायला तर तुम्हाला कोणत्या दिवसापासूनचा डेटा पाहिजे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्या दिवसापासूनचा जो पण डेटा पॉइंट आहे तो इथे तुम्हाला बघायला मिळेल. नाव लॉजिक इज सिम्पल. लेट सी ह्याला अँटिसिपेट करायचं कसं किंवा ह्याच्यातून मुवमेंट ऑफ कशी अँटिसिपेट करायचं. सो लेट्स सी, जर तुम्हाला इथे दिसतं की कंटिन्युअसली जो आहे तो लॉंग ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय, इथे येऊन तुम्ही फ्युचर सिलेक्ट करा त्याच्या आधी. ओके, सॉरी, फ्युचर सिलेक्ट केलात. नाव इथे तुम्हाला काय बघायचं, इथे तुम्हाला बघायचं की जर कंटिन्युअसली ओपन इंटरेस्ट जर वाढत असेल आणि प्राइस पण जर वाढत असेल ह्या लेवलला, ओके, यू कॅन सी प्राइस वाढते, ओपन इंटरेस्ट वाढते, जो कुठेतरी जो एक लॉजिक आहे की जेव्हा जेव्हा प्राइस वाढते तेव्हा तेव्हा ओपन इंटरेस्ट वाढत असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, की कुठेतरी आहे जो फ्रेश बायर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सो लॉंग बिल्टअप एक होऊ शकतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला लेट्स इथे तुम्ही बघताय की प्राइस, ओपन इंटरेस्ट पण पडते आणि प्राइस पण खाली पडते, दॅट मीन्स व्हॉट की लॉंग अनवाइंडिंग, कुठेतरी जो आहे तो मोमेंटम खालच्या दिशेने येऊ शकतो आणि कुठेतरी जी आहे ती एक डाऊनसाइड मोमेंटम आपल्याला बघायला मिळेल. राईट, सेम लॉजिक जर सपोज ओपन इंटरेस्ट खाली पडत असेल आणि प्राइस वरती जात असेल तर त्याला आपण कन्सिडर करू शकतो शॉर्ट कव्हरिंग. सो ती बघूया कन्सेप्ट कुठे बघायला मिळते का. कंटिन्युअसली फॉलिंग ओपन इंटरेस्ट, जसं इथे बघा ओपन इंटरेस्ट ह्या लेवलला खाली पडतो आणि इथून प्राइस जी आहे ती हलकी मुवमेंट दिली दोन साईडला. बघा ती 2 डेज मध्ये कुठेतरी जो आहे तो ओपन इंटरेस्ट खाली पडत होता आणि प्राइस जी आहे ती वरच्या साईडला मुवमेंटम देत होती. सो तो कुठेतरी जो एक 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 आपण इंडिकेट करू शकतो की एक बुलिशनेस आहे बिकॉज ऑफ दिस शॉर्ट कव्हरिंग. राईट, आणि जर सपोज प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वाढत असेल तर आपण कन्सिडर करू शकतो द शॉर्ट बिल्टअप. यू कॅन सी इकडे बघा 1 2 3 4 कुठेतरी जो आहे तो कंटिन्युअसली ओपन इंटरेस्ट वाढत होता आणि ह्या लेवलला जेव्हा तुम्ही येऊन बघाल ना तेव्हा इथे कुठेतरी तुम्हाला मिळेल की प्राइस जी आहे ती खाली पडते. यू कॅन सी 21,500 वरून प्राइस जी आहे ती 21,400च्या आसपास आलेली. राईट, 21,000
100च्या आसपास पण 21,194च्या आसपास आहे, कुठेतरी जो प्राइस मध्ये तो 400-500 पॉईंटचा फॉल बघायला मिळते. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ओके, सो ज्यांना ज्यांना फ्युचर्स ओवायच्या कन्सेप्ट माहिती असतील त्यांच्यासाठी खूप डिटेल व्हिडिओ बनवायची गरज नाहीये, कारण त्यांच्यासोबत ह्याला पेअर केलं ना त्या कन्सेप्ट सोबत, तर डेफिनेटली ती जे लॉजिक आहे ते तुम्हाला समजेल. कन्सेप्ट सोपी आहे. जर प्राइसिंग ओपन इंटरेस्ट असेल फ्युचरचा आणि प्राइस वाढत असेल तर तुम्ही ह्याला रीड करू शकता ऍज अ लॉंग बिल्टअप, जसं इथे आहे. प्राइस खाली जात असेल आणि ओपन इंटरेस्ट वाढत असेल, सो यू कॅन सी इथे तुम्ही शॉर्ट बिल्टअप समजू शकता त्या लेवलला. सो ओव्हरऑल मार्केट वाईड जे आपण पोझिशन क्रिएट होतो ना त्या बेसिसवरती तुम्हाला तो सांगते. ओके, आणि अगेन जर प्राइस खाली चालले, ओपन टेस्ट खाली चालले, त्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणून सांगू शकता की मोमेंटम जो आहे तो कुठेतरी फॉलिंग मोमेंटम आहे मार्केटमध्ये. आणि जर ओपन इंटरेस्ट खाली पडते आणि प्राइस वाढते, सो दॅट कम्स अंडर दी बुलिशनेस. ओके, सो असं तुम्ही ह्याला रीड करू शकता. नाव जर आता ह्याच्यावरती तुम्हाला ट्रेड बनवायचे असेल तर एक सोपं सांगतो, तुम्ही एखादा स्प्रेड इनिशिएट करा. लाईक जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल देन ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड सोबत जा. आणि जर तुम्ही नियर बाय एक्सपायरी असेल देन ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, डिरेक्टली जाऊन ह्याच्यासोबत ट्रेड नका बनवू. यूज इट ॲज अ ऍडिशनल कन्फर्मेशन. जर कोणता एखादा डेटा पॉईंट तुम्ही बघत असाल आणि त्यात समजा जर तुम्हाला एक ऍडिशनल कन्फर्मेशन पाहिजे, देन यू कॅन गो विथ दॅट पर्टिक्युलर थिंग. त्या टूल सोबत तुम्ही जाऊ शकता. ओके, सो पेपर ट्रेड बनवायची असेल तर तुम्ही काय करा, ट्रेडिंग वरती या, ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या, आणि इथे येऊन लेट सी मला एखादा बुल कॉल स्प्रेड इनिशिएट करायचा. सो व्हॉट आय डू, मी इथे बुल कॉल स्प्रेड सिलेक्ट करणार आणि मी ते सेव्ह पोझिशनवर क्लिक करणार. सो जसं मी पोझिशन वरती सेव्ह करते, सो माझ्या ज्या पण ट्रेड्स आहेत ना त्या ओव्हरऑल सेव्ह होतील. सो सेव्ह पोझिशन वरती क्लिक करा आणि चेक करा की किती जे ट्रेड्स आहेत ते तुमचे पॉझिटिव्ह येत आहेत, किती जे ट्रेड्स आहेत ते निगेटिव्ह आहेत. सो लेट सी जर मॅक्झिमम ट्रेड जर तुम्हाला दिसतात की कंटिन्युअसली एक पॉझिटिव्ह आउटपुट देतात आणि एक बुलिश नेस मध्ये मार्केट आहे किंवा बुलिश कन्फर्मेशन तुम्हाला तिकडे मिळत असेल, तर यू कॅन गो विथ द 1 लॉट 2 लॉट 3 लॉट 4 लॉट. सो असं करत करत तुमच्या ज्या ट्रेडिंग कॅपॅसिटीज आहे ते तुम्ही वाढवू शकता आणि डेफिनेटली जो आउटपुट आहे तो तुम्ही कॅप्चर करू शकता. सो कॅन ट्राय टू गो विथ द सेम. आणि सेम लॉजिक जर थोडा आउटपुट नेगेटिव्ह असेल, सो ट्राय करा की काय चुकीचं होतंय ते आपण कसं इम्प्रोव्हाइज करू शकतो त्या लेवलवरती जाऊन. सो ते करा. जर नसेल समजत तर वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलाच आहे, सो त्या कॉन्टॅक्ट नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि जे पण क्वेरीज आहेत ते सॉल्व्ह तुम्ही करून घेऊ शकता. ओके, सो आजचा कन्सेप्ट एवढाच होता की ओव्हरऑल जो कन्सेप्ट मार्केट वाईड व्हायचा आहे तो कसा यूज करायचा आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.